गोंदियातील बिरसी गावात विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी गावातील घरांना बाजूला सारून तब्बल 106 कुटुंबांचं पुनर्वसन जवळच असलेल्या जागेवर करण्यात आलंय। परंतु या 106 कुटुंबांना अद्यापही मूलभूत नागरिक सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत। पुनर्वसनानंतर अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर हक्काची जमीन दिली, 7/12ही दिला, मात्र महत्त्वाच्या सोयी सुविधांसाठी अद्यापही गावकऱ्यांना फरफट करावी लागते। गावात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने महिलांना दूरवरपर्यंत पायपीट करावी लागते। इतकंच नाही तर लाईट, रस्ते, नाली नसल्याने नागरिकांचं जगणं अवघड झाल्याची स्थिती झाली आहे। त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतप्त गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। आमचं पुनर्वसन झालं आहे। जो 2 वर्षा पहिले आम्हाला प्लॉट मिळाला आहे, इथे प्लॉट आणि पैसे दोन्ही मिळाले आहेत, पण दोन्ही मिळले फिर भी आपण खुश नाही आहोत, कारण की आम्हाला ती बेसिक सुविधा जो 23 होते 23 पैकी एक भी नाही झाली। मेन तर मुख्यतः रोड, नाली, लाईट वगैरेचं जे एक भी नाही झाले आहेत। SDO मॅडमला आपण तक्रार दिलेली आहे। आता ते नाही मानणार या नाही करणार तर आपण जो येणेवाला जो चुनाव आहे विधानसभा त्याचा आपण पूर्णतः बहिष्कार करणार आहेत। कोणा नेत्याला आपल्या गावी तर येऊच नाही देणार त्याला। आपण निर्णय घेतलाय गावकरींना। सध्या पावसाळा सुरू झाला असून अनेक कच्चे रस्ते चिखलमय झालेत, त्यामुळे अपघाताचीही शक्यता असून वस्तीत पाण्याच्या निचऱ्या करण्यासाठी नालीची सोय नसल्याने अनेक समस्या सोसवाव्या लागतात। सबसे बड़ा रोष शासन के प्रति है, क्योंकि सबसे पहले पुनर्वसन में वहाँ की बेसिक सुविधाओं का वहाँ पे सुविधाएं दी जाती है, उसके बाद में ही वहाँ पे प्लाट आवंटित करके लोगों को रहने के लिए मकान दिए जाते हैं। पर यहाँ पे ऐसा कुछ नहीं हुआ। इतना सरकार का रवैया इस तरीके से रहेगा हमको इसकी उम्मीद नहीं थी। हमने अपने प्लाट दिए, अपने ज़मीन दिए, अपने खेती उपयोगी ज़मीन देकर इस एयरपोर्ट को आज दिए है। उसका नतीजा हमको ये मिल रहा है कि जहाँ हमारा पुनर्वसन हो रहा है वहाँ पे बेसिक सुविधा कुछ भी नहीं है। आप देख सकते हैं पीछे में मकान पूर्ति नहीं है। 2013 का पैसा 2022 में दिया गया, वो भी 5 लाख रुपये, जबकि आज का बाजार भाव कम से कम 20 से 25 लाख रुपए मिलना चाहिए था। उसके बाद में आप देख सकते हैं यहाँ पे रोड नहीं है, लाइट नहीं है, पानी नहीं है। अभी आपको अगर किसी का पानी के लिए अगर जाना है तो 500 मीटर दूर जाना पड़ता है पानी के लिए। महिलाओं को बहुत समस्या का अभाव है यहाँ पे, और एयरपोर्ट प्रशासन के खिलाफ हमारा रोष है। और अगर जल्द से जल्द इस हमारी 23 मासिक जो बेसिक सुविधाएं को पूर्ति नहीं की गई तो हम विधानसभा का बहिष्कार करने वाले हैं और रोड पे उतरने वाले हैं और सरकार का खुलेआम विरोध करने वाले हैं। और हमारा ये भी निर्णय है कि हम किसी भी नेता को इस बिरसी ग्राम के अंदर घुसने नहीं देंगे जब तक कि हमारी वो पुनर्वसन की मांग पूरी नहीं होंगी तब तक। उपविभागीय अधिकारी यांनी बिरसी विमान प्राधिकरणाला 23 मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्या याकरिता शासनाला पत्र व्यवहार केला असून विमान प्राधिकरणाने आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला असल्याचं सांगण्यात आलं असून भारतीय विमान प्राधिकरणाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर लवकरच या मूलभूत सुविधा 106 कुटुंबांना पुरवण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी सांगितले। आता प्रशासन या सुविधांची अंमलबजावणी नेमकी केव्हा आणि कशी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हे इथे जे पुनर्वसन आपण वसवलेलं आहे तिथे सगळ्याच त्यांना 23 प्रकारच्या नागरी सोयीसुविधा आपण पुरवणार आहोत। त्याच्यामध्ये पाण्याची सुविधा आहे, पिण्याच्या पाण्याची आहे, रस्ते आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, हे सगळ्या सुविधा त्यांना देणार आहोत। याचा सगळं एस्टिमेट आपण पाठवलेला आहे। ते एअरपोर्ट ऑथॉरिटीने त्यांच्या हेडक्वार्टरला सुद्धा पाठवलेलं आहे। त्याची जेव्हा मंजुरी मिळून जाईल त्याच्यानंतर हे सगळं काम सुरू होईल आणि सगळ्या 23 ज्या नागरी सुविधा आहे एकूण सगळ्या त्यांना पुरवण्यात येईल।